हसीना भाभी. अय, ओय, पिंकी भाभी. पिंकी भाभी. आज कसाळी कसाळी शर्दन दिला. टाळवणचा जणू थंड हवेची होळी निघाली. काय बोलताय? आज सकाळी सकाळी दर्शन दिलत ना तर वाळवंटात थंड हवेची झुळूक आल्यासारखं वाटलं त्यांना, हो ना? कसाळी कसाळी. सकाळी सकाळी कशा काय आलात सकाळी सकाळी? भारी जुळवलं. गॉड, काही बोलताय खांडेकर. माझं शूट होतं ऍक्च्युली आज, पण ऐनवेळेस कॅन्सल झालं. त्यामुळे ना म्हटलं काय करायचं आता, दिवसभर मी एकटी असते ना घरी, घर खायला उठतं मला. सो म्हटलं सकाळ तरी आपण वर्कआउट नाही करू. मॅच बघायला यार मग मानेंच्या तिकडे. मानेंच्या घर खाली आहे आज. तिथे आज फायनल बघणार आहे आम्ही. फायनल बिर्याणीची पण ऑर्डर दिलेली आहे. आणि तुम्हाला पिझ्झा आवडतो ना, तर तुमच्यासाठी पिझ्झा मागवतो आणि लिची ज्यूस. ओके करा. म्हणजे तुम्ही तिघं खोटं बोललात माझ्याशी? इकडे या जरा, इकडे या, इकडे या. काय चाललंय? काय चाललंय? मॅच म्हणजे क्रिकेटचं चाललंय सगळं? ते आता क्रिकेटचं चाललंय? हा म्हणजे मी क्रिकेट म्हणजे काय असतं रे? अच्छा, ते दगडावर दगड करून गल करून खेळायचं. नाही रे वेडा. अरे ते हो तू 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 ए ए ए काय काय लाज वाटू द्या. क्रिकेट म्हणजे काय विचारताय? तुमचा उजवा हात, तुमचा उजवा पाय आणि तुमच्या बरगड्या ज्याच्यात गेलाय ना तेच क्रिकेट. हसू नका. नाही पण एवढं काही नाही, म्हणजे आम्ही फक्त बघतो बा. एवढं काही मागच्या शनिवार रविवारी तुम्ही म्हणालात की नाही जाऊया कुठेतरी, म्हणून निसर्गोपचार केंद्राचा प्लॅन केला होता की नाही? आता क्रिकेटसाठी तुम्ही सगळं बुडवताय. तुम्ही सारखं क्रिकेट क्रिकेट. कोणाची मॅच आहे? कसली फायनल आहे मला सांगा, खरं खरं सांगा. क्रिकेट ना? ऍक्च्युली साऊंड्स लाईक अ गुड प्लॅन. आय मीन बरेच दिवस असं काही हँगआउटच केलं नाही मी कोणाबरोबर. Let's hang out, let's. मजा येईल, मजा येईल. नाईस नाईस, लेट्स डू दिस. Let's do it. Let's do it. नाईस. पीपी तुम्ही पण येणार आहात? नाही नाही. नाही. का? नाही मी नाही येत आहे. माझा ऍक्च्युली आधीच प्लॅन ठरला होता. म्हणजे माझा आणि माझ्या काही मित्रांचा प्लॅन ठरला होता. आम्ही निसर्गोपचार केंद्रात चाललोय. MHJ निसर्गोपचार केंद्र आहे ना तिथे. मी छान 2 दिवस त्याचं बुकिंग केलेलं आहे. मस्त योग करणार, ध्यानधारणा करणार, वमन विरेचन सगळं छान करणार. एक मिनिट. तन मन दोन्ही शुद्ध करून येणार. MHJ तेच ना ते मन परिवर्तक हृदय सुधारक जंतुनाशक. हो नेचरोपॅथी. नेचरोपॅथी. करेक्ट. हो हो तुम्ही त्या सेंटरला चाललाय? हो हो हो. ओ, मी खूप ऐकलं त्याच्याबद्दल. हा ते तिथे ओळख आहे माझी. पण सगळ्यांनी केलं पाहिजे खरं तर ते. तेच बुकिंग मिळत नाही ना actually. नाही मिळत. मी खूप ट्राय केलं पण ना नेहमी माझं काहीतरी शेड्यूल आलं आणि मिस झालंय माझ्याकडनं. नाही पण तुम्ही करा कधीतरी. काय ना कलाकारांसाठी ते चांगलं असतं. तुमचं स्केड्यूल ठरलेलं हो, नसतं ना. मला तर हा. खूप गरज आहे हो, त्याची. हो. एक मिनिट, आता 2 दिवस गॅप आहे मला. मी येऊ तुमच्यासोबत? आय मीन इफ दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. नाही म्हणजे तसं काही तुम्हाला काही प्रॉब्लेम? नाही 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 उलट होऊ शकतं. आत्ताच 3 जणांनी कॅन्सल केलंय. कोण कॅन्सल झालं रे? तुम्ही कॅन्सल झालात तिघं? नाही म्हणे तू कॅन्सल झालायस? मी नाही का वाजवा. मी तू कॅन्सल झालायस? मग पीपी तू 3दा कॅन्सल झालायस? ते बोलाल. टीपी तू 3दा कॅन्सल, 3 वेळा कॅन्सल होतो एक माणूस. चल की रे बेने, चल की. तुला काय अक्कल आहे का नाही लागा? असलं तुला करायला नको. अहो कसं आहे, मी कसं निसर्गाच्या ह्याच्यात वाढलेला माणूस आहे. हो एक मिनिट. ह्याच्यात म्हणजे कशात? निसर्गाच्या ह्याच्यात म्हणजे कशात? सानिध्यात. असं त्याच्यात वाढलेला माणूस आहे. माझं कसं सकाळी उठलं डोंगरावर जायचं, असं तुमच्याकडे असं डोंगरावर जायचं, वरती जोर विटा मारायचा, आला गडी खाली. माझं कसं हे एकदम हे आहे. चल की रे बेन्या, चल की. हे असं करते. आणि पिंकी भाभी, मला पण व्यायाम खूपच आवडतो, तुम्हाला तर माहिती आहे. या? आणि व्यायामासोबत मी योगा करतो. योगा आणि म्हणजे त्याच्यामुळे मी एवढा असा फ्लेक्झिबल आहे बा. हा मी बनियान बाहेर रोज सकाळी असा उपटाहून डायरेक्ट शीर्षासन करतो मी. करून दाखवा. इथे कसं करणार नाही शीर्षक? करू द्या. शीर्षासन करून दाखवा. वॉर्मअप झालेलं नाहीये. वॉर्मअप उगाच काहीतरी बाता मारतायत. लेट्स मी कॉन्सन्ट्रेट. Oh my God. हे काय करताय? खांडेकर मी करतो पोटाचा रेग्युलर योगा. जो अवयव हलतोय आणि ज्याला घडी पडते ते पोट नाहीये. मी करतो योगा. मी रेग्युलर करतो. पीपी मी ऍक्च्युली गालाचा योगा पण करतो. गालाचा योगा? यू वॉन्ट सी? येस. माझ्या गालाला कट्स पण पडतात. व्हॉट? या यू वॉन्ट सी? या? ओय काय करताय?
अरे बॉडीची कट दाखवताना आपण असं गालाची करताना नाही करणार. करतो फळी is your गालाचे कट. खांडेकर नेमो मासा दिसताय, नेमो मासा. It's okay. अरे चला ना चला, नाही तर नंतर ट्रॅफिक लागेल. चला 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 येस चला 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 चटकनीची गाडी काढतो. चला कुठे चला? अरे कॅन्सल केलंय ना, आता कसं जाल? कोणी कॅन्सल केलं? कॅन्सल म्हणजे तुम्ही अरे मगाशी म्हणालात ना तुम्ही तिघं येत नाहीये म्हणून कॅन्सल केलं. आता कसं जाल तिथे? काय कराल तिकडे जाऊन? असं कसं कॅन्सल केलं? त्यांना म्हणा परत बुकिंग करा. अरे असं अरे जहागीरदारच्या पुढचे आहेत का ते? त्यांना म्हणा कंझ्युमर कोर्टात केस करून टाकीन मी. नाही नाही, राजपूत बरोबर आहे रे, याचे पैसे गेले नाहीत ना, मी सगळ्यांचे पैसे भरलेत ना. मी म्हणून तो हे करतोय. मला खांडेकर, काही बोलू नकोस तू. बरोबरच आहे. अरे काही बोलू नकोस तू. खांडेकर, काही बोलू नकोस तू. अरे आता काही बोलू नकोस तू. फोन कर, हे करा ते. फोन कर. काही बोलू नकोस, फोन कर. बघा ना काही होत असेल तर कॉल करून बघा. बघा लवकर. नंतर बघतो मी तुम्हाला. तसं- उलटा धरला फोन. हॅलो हां ते MHJ निसर्गोपचार केंद्र. हां PP बोलतोय. ते बुकिंग केलं होतं बघा 4 जणांचं. हां ते मगाशी मी कॅन्सल केलं मेल टाकून. हां नाही आता परत हवं आहे आम्हाला ते बुकिंग. आम्ही येतोय 4 जण येतो. हाय, हाय. हां अच्छा अच्छा हो का? बरं. अरे हां बरोबर हां नाही पण एक सीट. हां अच्छा बरं हो चालेल. हो. चलो लेट्स ड्राइव्ह. ऐका पूर्ण ऐका. नाही झालंय. नाही झालंय. ते कॅन्सल केलं होतं ना, तर ते म्हणाले आता नाही होणार. त्यांच्याकडे खूप गर्दी असते, ऑलरेडी वेटिंग असतं त्यांच्याकडे. तर 3 बुकिंग कॅन्सल झाल्या म्हणून त्यांनी वेगळी 3 माणसं बोलवलीत. आता तुमचं काही होऊ शकणार नाही. काही प्रॉब्लेम नाही. चला आपण मॅच बघूया. चला चल मॅच. लेट्स मॅच. या या. ऐका ना निकी भाभी, तुम्हाला काय आवडतं ते सांगा, ते सगळं घेऊन येतो. सगळं आणणार आहात तुम्ही. सगळं. सगळं मी तर म्हणजे घर चकाचक करणार पिंकी भाभी पहिल्यांदा येणार. आणि मी सगळा येणार. आधी होय तुम्ही पण सगळं पूर्ण ऐका आधी. तुमच्या तिघांचं कॅन्सल झालंय, पण मी त्यांना विचारलं एक सीट होईल का, तर ते म्हणाले की एक राखीव सीट असते स्त्रियांची, तर ती होऊ शकते, तर तुम्ही येऊ शकता. So माझं मॅनेज झालंय. म्हणजे तुमचं मॅनेज थँक्यू ग्रेट. किंवा तुम्ही ऍक्च्युली आलात तर काही प्रॉब्लेम Nice, नाहीये. nice. मग? फक्त एकच मोठी अडचण अशी आहे की आम्ही आधी 4 जाणार होतो ना, तर आम्ही 4घांचं एकाच खोलीत बुकिंग केलं होतं. मग? आता त्यांनी ह्या तिघांच्या ऐवजी वेगळ्या तिघांना खोली दिली आहे, त्यामुळे आता एकच खोली आहे. तर मग प्रॉब्लेम काय आहे? तुम्हाला ना जागाच नाहीये ना राहायला, खोलीच नाहीये. माझ्या खोलीत थोडी राहणार आहात तुम्ही, असं काय करता? एवढं काय बीबी, मी जमिनीवर झोपेन, एवढा काहीच प्रॉब्लेम नाही जमिनीवर झोपायची गरज नाही, बंक बेड असतात. बेस्ट. मग तर काहीच इश्यू नाहीये. एक काम सी, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना? म्हणजे नाही म्हणजे असा काही प्रॉब्लेम नाही. हा मग काय, मग सॉर्टेड डन. मग मी पॅकिंग करते. मला सांगा काय काय लागणार आहे. हा काय नाही, तुमचे बेसिक वेअरचे कपडे वगैरे घेतलेत तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली ना माझं खूप कन्फ्युजन होतं पॅकिंगच्या वेळेस. तुम्ही मला मदत कराल का प्लीज? तुम्ही चला माझ्या घरी पॅकिंगला मला मदत करा. मी काय चला ना पीपी. Packing प्लीज बॅग राहील, माझी बॅग Packing ला तरी बोलवा ना मग. What a beautiful sunny day. Clouds are dancing in the air and such an amazing climate to play cricket. Wow, it's a match between Chennai Rocks and the King Mumbai. I must say, it's not a match for Chennai Rocks. I must say, it's not a match for Chennai Rocks. It's a do or die situation for them, and one of the strongest team of the tournament, I can say. So give big cheer for Chennai Rocks! Yes, the dancing in the player of the red. Takas are welding karo ekmekanchi. Now, the another team. Just welcome. It's time to welcome the home team, King Mumbai. बापरे. 42. काय म्हणालात तुम्ही? 42 सीट नंबर. 42 असेल, 42. नाही हे काय लिहिलेलं आहे 42? B040 येते, 42 काय?
42. असा असा गोल झाला काय बाजूला, बाजूला. इथे शेजारी आहे काय बरं. म्हटलं असं काय झालं मॅच अजून सुरू नाही काय झाली इथून तरी दिसत नाही तुमच्या सीटवरून बघा. राम राम हा नमस्कार. राम 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 राम. कसे आहात कडक. मग दाबून बघू नाही नाही मी काय बोलताय तुम्ही? तुम्हाला विचारलं ना कसे आहात मग? तर तुम्ही म्हणाल कडक मग? म्हणून म्हटलं दाबून बघू काय बोलताय तुम्ही? नाही आवडला नाही एका स्टेडियमच्या बाहेर साडी पडली असते जोक वरती असा कुठे जोक असतो काय कसे आहात कडक मग दाबू असल्या विरोध करायला ना उघडा करून मारला पाहिजे एक दिवशी ओके रिलॅक्स व्हा. कशाला चिडताय? हा? मी इग्नोर केलं की नाही तुम्हाला? रिलॅक्स. अच्छा मॅच बघायला आले बाय नाही ती फुलर आणि नाटक आहे ते बघायला आलो. जो करता वाय करा करा आताच संधी आहे जो करायची तुम्हाला नंतर माझी बॅट लागली ना की तुम्हाला नॉन स्ट्राईकलाच उभं राहायचंय करा 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 ऐकत नाहीत हा. एक मिनिट जरा प्लीज शांत बसाल का मला? मी मॅच बघायला आलोय. रजा घेऊन आलोय मी. प्लीज लेट मी एन्जॉय. ओके. मॅच बघितली बाई हो मॅच बघितली पाहिजे. आलोय म्हटलं बघायला नको मॅच बाकी हा मस्त. म्हणजे कुठल्या टीमला सपोर्ट करा आलो आहे मी हा हे ऑफकोर्स किंग मुंबई. अच्छा किंग मुंबई काय Yes. मी वेस्ट इंडिज वेस्ट इंडिज नाहीच आहे. मॅचच नाही. वेस्ट इंडिज टीमच नाही आज. नसू दे ना मी त्यांना सपोर्ट करा आलोय मला वेस्ट इंडिजची टीम लाई आवडते की नाही जाम आवडते हा काय म्हणजे तुम्हाला सांगतो ना मॅच जिंको किंवा हरो हा ते मस्त म्हणजे असे नाचतात आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो किती नाचतात माहिती आहे माझं पण तसंच आहे का नाही स्किट पडू दे नाही तर वाजू दे हे नाचतो अगं शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना बुगडी नाही काय करताय तुम्ही हे? डिटेलिंग कसलं? डिटेलिंग डिटेलिंग स्टेडियम मध्ये जागा कमी आहे ना Oh my God. अरे काय करायचं तुमचा डिटेलिंग डिटेलिंग वपू काले पुलं ह्यांच्या नंतर जी विनोदाची पोकळी निर्माण झाली ना ती मोरे तुम्हीच भरू काढू शकता तुम्हीच बाकी कोण नाही खाऊ नाही हो जरा प्लीज मला मॅच बघू द्या का? हा? हा. आणि एकटे स्वतःशी बोलताना वेडे वाटताय. यार टॉस होईल आता. बाकी हा हा मागे मस्त मस्त मस्त. पिपाणी नाही आणली वाजवायला नाही पिपाणी नाही आणली. ठीक आहे ना माझी वाजवा ना मला नकोय पिपाणी नाही आवडत. वाजवा अरे नाही आवडत घ्या मला. आलटून पालटून वाजवाय दोघांनी अरे पण नकोय मला पिपाणी. कशाला मला देताय? एकदा तुम्ही वाजवा नंतर मी वाजवतो आलटून पलटूनचाच अर्थ तो तेव्हा जर नाही म्हटलं तर आता हो कसं म्हणेन मी? ओके नाही नकोय मला पिपाणी नाही आवडत मला. ती साऊंड हे होतो खूप. ए कशी वाजवतात माहिती नाही ना ते मॅन्युअल आणलं नाही ना ते वाजवायची कशी ती पिपाणीचं मॅन्युअल असतं. यायची नाही पॅक करून वाजव. जेवढं सोपं आहे तिकडे तोंड लावा. तिकडे ह्याची घाण लावा. इथं वाजते असे हा अरे हो ही वाजली कोण आहात? कोण अशी अशी धरा ना पिपाणी. थांबा. वाजली काय बोलू? माझ्या कानात कशाला हे करताय? थांबा जरा प्लीज. मी काय म्हणतो हे अशी पिपाणी जर उलटी वाजवली तर तिला आपण निपापी म्हणू शकतो मी जर उलट्या हाताची मारली तर लिखा नाका म्हणू शकतो त्याला? पाडला
काल मी रिहर्सलच बोलवतो हा जोरात पडणार आहे. ऐकत नाहीत ना माझं ऐकायला बसा हो जरा आता जास्त व्हायला लागलं जरा शांत बसा लेट मी एन्जॉय द मोमेंट जरा शांत बसा नाही मी गप्पच आहे. हा पण तुम्ही गप्प बसू नका. तुम्ही आवाज उठवा आवाज. कशाबद्दल कशाबद्दल म्हणजे अहो केवढे विषय आहेत आवाज उठवायला. हं? आवाज उठवणं हे सतर्क नागरिकाचं लक्ष नाही काय समजलं. ओ अमेरिकेत बघितलं ना 1200 ठिकाणी लोक उतरलेत रस्त्यावर. ते टॅरिफ बद्दल काय झालं ना आंदोलन केली नाही. मग मी काय करू आता काय करू म्हणजे मी उतरा ना. अमेरिकेत राहतो तुम्ही उतरा ना अरे पण खाली. मी अमेरिकेत राहतो का मला कशाला सांगताय उतरा संबंधच नाही ना माझा तुम्ही उतरलात का मी हा रस्त्यावर हा. येडं हो काय तुम्ही. काय झालं घरात झुरायला आला ना तर बेडवर मी 3 महिने खाली उतरत नाही तर रस्त्यावर काय उतरणार आहे? मग मला कशाला सांगताय उतरायला शांत बसा ना जरा अरे, कैसा आहे यार इथे अरे करा आंदोलन टॅरिफ हे झालंय ते करा. तारीफ म्हणजे माहितीये तुम्हाला माहिती काय काय मला माहिती काय टॅरिफ काय टॅरिफ टॅरिफ टॅरिफ. तारीफ नाही ते तारीख आहे तारीख पे तारीख सनी देओलचा पिक्चर आहे दामिनी त्यातला डायलॉग आहे तो होय काय होय. हा. तरी म्हटलं सनी देओल आणि ट्रम्प यांचा संबंध काय? गबरे यार तू हे यार हा हा गप बसा बघू दे मॅच मॅच बघितली पाहिजे काय हा, बघ- मॅच बघायला आलो ना. मग मी कशा मॅचेस बघतोय ना जरा थांबा प्लीज यार चल कम कमान मॅच बघायला तुम्हाला खूप आवडते काय? हा मला मॅच बघायला आवडते म्हणजे इंडियाची टीम खूप आवडते. हा इंडियाची आवडते ना मग त्याच्या व्यतिरिक्त आणखी टीम कुठली आवडते का तुम्हाला? हा मला किवीज आवडतात अच्छा सध्या कसे किलो आहेत ते किवीज? किवीज म्हणजे न्यूझीलंडचे प्लेयर्स असतात ना टीम त्यांना किवीज म्हणतात होय काय? हा आहे मग ते कटरीना कैफचा जो नवरा आहे तो न्यूझीलंडचा प्लेअर आहे. का ते किवी काय सांगा नाव विकी आहे तो विकी इंडोक्या विकी आहे तो काय बोलतोयस तू विकी काय? हा, विकी कौशल नाव आहे त्याचं अच्छा अच्छा आणि ते किवी जोशी लेखक आहे ते? चिवी जोशी आहेत ते चिवी जोशी किवी जोशी आहे चिवी जोशी किवी जोशी काय हा, हा. आणि ते लोणावळ्याला मिळते ती किची काय ती? किच्ची ना चिक्की ए, गबरे. किच्ची मिळते लोणावळ्यात काहीतरी उगीच बोलतोय यार अरे तुरेवर यायला लावू नकोस आता ना टाळका सटकत चाललाय यार तुम इधर बैठो इधर बैठो कमान कमान चला बाकी हा चल खरं म्हणजे ना पंजाब द चंगे हे जिंकले पाहिजे. मला ना बल्ले बल्ले करायचंय. पंजाब द चंगे ही टीमच नाही आहे आज कळलं का आज किंग मुंबई आणि चेन्नई रॉक्स यांची मॅच आहे चेन्नई हा म्हणजे तुम्ही चेन्नईवरून आलो आहे? मी मुंबईहून आलो मी कशाला चेन्नईहून मराठी बोलतोय ना मी मुंबईहून आलोय अच्छा नाही इथं 2 इडल्या दिसत आहेत ना म्हणून म्हणा. पंकज वाजवेन मी पर्सनल नाही याचं सांगून ठेवतोय कवळी घरी विसरलेला जवागल श्रीनाथ चेहरा बघ आरशात चेहरा बघ स्वतःचा आरसा आणला होय? वाजवेन एक आणला असं पुढे आरसा घेऊन फिरू मी यार इसको बोलो ना यार हे करतोय काय आलं रे इकडे थांब ना यार मध्ये मध्ये वाजवलं. ये तुम आओ इधर आओ ना ये आओ ना यार कोई आता नहीं यार इधर चलो 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 बाकी अरे वा, चल चल हे क्रिकेट तुम्हाला लय आवडतं काय? आवडतं नियम वगैरे सगळे माहिती आहेत क्रिकेटचे? हो माहिती आहेत ते नाही माहिती असले पाहिजेत ना आपण क्रिकेट बघतो नियम सगळे माहिती पाहिजे. माहिती आहेत ते आऊट झाल्यावर हंपायर हेच का बोटवर करतो? तसा रूल आहे नियम आहे तसा हे बोट असं केलं की आऊट नाही ते पण का हे बोटवर करतो? हे का का हे बोट वर केलं ना तर आपल्याला वाटेल त्याला लगविला झाली. नाही आवडला. आग लागली असत्या विरोधाला ती
काय करू ह्या विनोद बुद्धीचा देवा. अरे बापरे. हा मोरे, तुम्ही कुठल्या देशात जन्माला आलाय? दुसऱ्या देशात जर जन्माला आला असता ना तर तुमच्या नावाचं स्टेडियम असतं. काय समजले? एकट्यात बडबडतोस रे घबरे. माहितीये का तुला कसा दिसतं ते स्वतः वाजवे फनकन आता. खूप झालं तुझं गप्प बसायचं एकदम. Mumbai, 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 कसं काय Mumbai? Are you ready for the toss? टॉस 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 टॉस. We're going to win. घबरे. मोठा टॉस बघणार, असं कॉईनवर उडवणार, खाली पडणार, टॉस बघणार. त्याच्यात काय बघायचं? हा? जागतिक करन्सी खाली आले, घसरले. येते का लक्षात? हो हो, जागतिक करन्सी खाली घसरले. तिकडे लक्ष द्या. टॉस कसला बघतोय खाली पडतानाचा? मी कशाला लक्ष देऊ तिकडे? माझा काय संबंध तिकडे? नाही रे, जबाबदारी झटका. हा, क्रिकेटमध्ये जिंकाल, पण नागरिक म्हणून हरल त्याचं काय? जागतिक मंदी येईल ना तेव्हा तुम्हाला कळेल वासाड्या. ए येडायस का रे तू? काय बोलतोयस तू? काय? करन्सी घसरली. तू काय केलंस मला सांग. ही जागतिक करन्सी खाली घसरली, सावरायला तू काय केलंस? मी? काय केलं सांग ना. हो, एवढे दिवस झालं माझी चड्डी घसरली, ती सावराला मी नाडी बांधली. तर करन्सी घसरण्याची मी काय करणार? मला कशाला सांगतो रे? वाजवण एक शानपणा केलंस तर गप बसायचं एकदम. आता बोलायचं नाही. लक्षात आलं काय? हॅ करतो परत, विचारतो काहीतरी मला. परत हॅ केलं, अच्छा केलं. वाजवण एक. बंद कर बंद कर. है करके देता बंद कर. वो है करके कभी तो बेटा है करके. हॅलो, बाकी ऐका ना. बोल ना बोल. बोल ना. नाही नाही, तसं नाही. नाही तू बोल. चल क्रिकेट आवडतं नाही ना. क्रिकेट बोल बोल तू बोल बोल. चल. सचिन तेंडुलकरशी ओळख आहे का तुमची? ही सचिन तेंडुलकरची ओळख नाही. बोल. काय माणूस आहे हा. म्हणजे तिकडे आंदोलन झालंय अमेरिकेमध्ये, तिकडे लोक उतरलेत रस्त्यावर. हा वासाड अजून उतरलेला नाही आहे. सचिन तेंडुलकरची ओळख नाही आहे. तुझी आहे सचिन तेंडुलकरची ओळख? तुझी आहे सचिन तेंडुलकरची ओळख आहे तुझी? माझी? हा? 7 वर्ष झाला हा शो करतोय. सचिन गोस्वामी कोण आणि सचिन मोठे कोण हे मला माहिती. मी गोस्वामीना हाक मारतो, हो मोठे, ते असं हात वर करतात नाही, असे निघून जातात. अरे मग मला कशाला सांगतो रे? इकडे दे रे. वाजू काय तुला? वाजव ना. मॅच बघायला दे ना. कळत नाही तुला? बघतो काय? काढे ना तुझे. हा खबरदार, आता काय बोलायचं नाही, सांगून ठेवतोय. पिपाणी तोडेन ना आणि घालेन तुझ्या डोक्यात. काय थोडं पिपाणी. काय? पिपाणी. पण मला तानच लागलेली नाही तर मी कुठं पिऊ पाणी? वा 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 वा, खरोखरीच मस्त बॅट लागली आणि तुफान फटकेबाजी केली तुम्ही. मस्त, बहारदार. प्रसादा. वा, अप्रतिम. श्याम बांगर यांची संकल्पना. वा 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 वा. टॉस होण्याआधी एवढी रंगलेली मॅच जगाने पहिल्यांदा पाहिली असेल. वा वा. अफलातून. तुमच्या दोघांची जी जुगलबंदी असते या सिरीजमध्ये, ओ हो, लाजवाब. आणि मोरे, तू बॅटिंग कर नको करू, मॅच जिंक हार काय वाटेल ते कर, एक चेअरगर्ल तुझ्या हक्काची तू नेमून ठेवलेली. भाग्य लागतं मोरे, भाग्य लागतं. अफलातून. फारच मजा आली. भारी. येस, सही. छप्पर तोड परफॉर्मन्स होता. कन्सेप्ट खूप छान होती, वेगळी होती. सगळीकडे क्रिकेटच्या मॅचेस सुरू आहेत आणि वातावरणात पण क्रिकेट आहे. त्या पार्श्वभूमीवरती ही संकल्पना म्हणजे लेटेस्ट अपडेटेड असणं पण तितकंच गरजेचं आहे आणि हे आपल्या कॅप्टन्सना माहिती आहे. तुमच्या दोघांची केमिस्ट्री इतकी छान आता मुरली आहे ना की एक वाईब तयार करता तुम्ही स्टेजवरती आणि त्या वाईबचा सगळ्यांना भाग व्हावं असं वाटतं. त्यामुळे त्या ऊर्जेसाठी खूप खूप थँक्यू. आणि पुन्हा एकदा सांगेल की मोरे कातिल तो आप हो ही, म्हणजे आज तुम्ही ते परत प्रूव्ह करून दिलं. गॉड ब्लेस यू. वा 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 वा.
परफॉर्मन्सही भारी, कमेंट्सही भारी, कमेंट्रीही भारी. थँक्यू बॉयज. तुझ्या एकट्याला थंडी वाजते का? थांब ना जरा. मास्तरांनो नाटक व्हायच्या आधी अंगावर याल. नाही 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 तू घे. ए भावानू मी गाराना घालतोय माझ्या मागणं वय मारायच्या बोला. अरे बाबा आता नाही मी बोललो की माझ्या मागणं म्हणायचं. जरा सामनी इकडे एक काम कर ती ती जीभ आहे ना जीभ ती वाटांवरनं असं फिरवत बस. तुझी जीभ तरी बिजी राहील. पण चांगलाच आयटम आणला बाय. ए हात जोडा भावनू हात जोडा. बा देवा महाराजा ही मुंबईतली कलाकार मंडळी आपल्या गावात नाटक करायला आलेली आहे रे महाराजा. त्यांचं नाटक नीट होऊ दे रे महाराजा. हिडा पिढा असल ती नाहीशी कर शाप आणि आमचा जो कार्यक्रम हाय ता सुरली चालू दे रे महाराजा. दुसरी दे चल. अरे दे बाबा पटकन. जागेवर वाजवशील. काय वाजवते थंडी वाजवते. फिर बास आता अजून किती वाजवशील? मी नाही वाजवते थंडी वाजवते. ठेव खाली ठेव. या ए बाबा तयारी लाग. मास्तर झालं असेल तर अनाउन्समेंट करू काय? करा लवकर करा. ए, तू लक्ष दे बा. ए दर रे बाबा. सुरू करा. चला ए उठ रे बाबा. तर मंडळी पुढच्या 5 मिनिटात नाटकाला सुरुवात होणार आहे. तर सगळ्यांनी आपापल्या जागेवर बसून घ्यायचं आहे. मला माहिती आहे जरा उशीर होतोय काय करणार. मुंबईतली लोक आहेत ना जरा वेळ लागतोच. पण कसं आहे ही लोक आहेत ना आपल्या गावात नाटक करायचं म्हणून कपाटातनं पहिल्यांदा स्वेटर बाहेर काढून घेऊन आलेली आहेत. जाम थंडी आहे म्हणजे जवळ आपल्या गावचा काश्मीरच झालेला आहे. पण थोड्याच वेळेला तुमची थंडी शाप उडणार आहे. काय माहितीये काय मुंबईतनं नटी आणलेली आहे मी. कोण माहितीये काय फुलराणी फेम हास्य जत्रा फेम 5-6 वर्ष कॉमेडीच्या ऑलमोस्ट मागं पुढं फिरणारी प्रियदर्शनी इंदलकर जेव्हा स्टेजवर येईल ना तेव्हा तुमची जो शाप नाही ना उडाली थंडी तर मला सांगा. आणि त्याच्यानंतर खरं आकर्षण आहे फंबल फेम अरुण कदम जेव्हा स्टेजवर येतील तेव्हा कॉमेडीमध्ये कॉमेडीच होणार आहे. म्हणजे त्यांनी कॉमेडी केली तरी कॉमेडी होणार आहे आणि कॉमेडी नाही केली तरी कॉमेडीच होणार आहे. तेव्हा जोरदार टाल्या आल्या पाहिजेत. टाल्या आल्या पाहिजेत म्हणजे अरे टाल्या कायम वाजल्या पाहिजेत. शेवटी कसं आहे कलाकार म्हटल्यावर ताल्याचं भुकेला. हो बास चला या 5-10 मिनिटात चालू होईल नाटक. चला सुरू करा. चला सुरू करूया. अरे काय सुरू करू. ए उठा जरा उठा. हे काय कपडे आहेत हे कपडे काढा हे वरचे. काय कपडे काढायला का थंडी बघा तिच्या आईला चिवडी आहे. हा मग वाईच फट मिळाली तरी काची किती कुस्ती आतमध्ये. आईला तुम्हाला म्हणलं होतं ना का वाईच एवढी टाकूनच येऊ लगा कडक झालं असतं नाही. सावत्या वाटेल ते बोलू नकोस. रंगमंचावर येताना टाकून येणार आहेस तू. लाज नाही वाटत तुला? हा इथे न टाकता हा माणूस एवढे फंबल टाकतो. टाकून आल्यावर काय टाकेल? अरे म्हणजे बसायच्या टायमाला मी ठरवतो केवढी घ्यायची मग एकदा बसल्यावरती ती ठरवते केवढी जायची. म्हणजे कंट्रोलच राहत नाही. मग एकदा घेतली का मी अरुण सर वाक्यांवर फोकस करा. हे बाबा काढ ना ते जॅकेट. ए प्रिया जॅकेट काढते मंद्या. नाही, जॅकेट काढ. काय आहे सर मी आज सो नाही केलं तर चालेल काय? सर माझं काम काय राजाला वारा घालणे. थंडी बघा केवढी आहे. मग काय गरज आहे वारा घालण्याची? नाही वारा नका घालू. आज एक काम कर बाला. ए तू वारा घालू नको. तू एक काम कर तुला इकडे उभं राहायचं असेल तर शेकोटी घेऊन उभं राहा. इकडून तिकडून फिर म्हणजे काय लागेल मला. काय गरम लागेल? शेकोटीने स्टेजला आग लागली तर काय कराल? शांत बसा जरा. आणि नाटकात पहिलं वाक्य काय आहे तुमचं?
पहिलं वाक्य आठवत नाही तुम्हाला? पहिलं वाक्य आहे तुमचं, शिपायांनो दारा खिडक्या उघडा, वारा येऊ द्या. नाही पण आज असं करूया, शिपायांनो दारा खिडक्या बंद करा, वारा नको अजिबात, असं आज करूया. नाही बदलता येत. नाटकामध्ये लिहिलंय ते करावं लागणार आहे. आणि मुळात नाटक काही ह्या गावात घडतंय का? नाटकातलं गाव वेगळं आहे की नाही? आज आज या गावातलं करूया ना. नाही काढा ते पटापट, जॅकेट काढा, नाटक सुरू करायचंय. प्रेक्षक नाही थांबलेत. नाही सर, नाही होणार. नाही आज नाही. मी स्वेटर काढून राणीच्या कॉस्ट्यूम मध्ये नाही करू शकत ते सर. का नाही करू शकत? खानदेशचे ना सर, माझा बॉन शिरपूरचा आहे. वाद शिरपूरचा आहे. मला हे उन्हाची सवय आहे सर. मला थंडीमध्ये ना माझं मायग्रेन टिगर होतो. तुला पण मायग्रेन आहे? मला पण मायग्रेन आहे. कधीपासून? पप्पा लेफ्ट झाले ना तेव्हा काय पप्पा काय व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये होते तुझे? लेफ्ट झाले काय? लेफ्ट झाले? नाही गेले ना पप्पा. अरे वाले लेफ्ट झाले बोलशील, ऑफ झाले बोल ना. तर पप्पा काय पंखा आहे मध्येच ऑफ व्हायला? अरुण सर वाटेल ते बोलू नका. ऑफ झाले कसं? निवर्तले म्हणा, वारले म्हणा ना. हे बरं नाही वाटत असं बोला, वारले. एक शब्द आहेत, बरं नाही वाटत म्हणे. ऑफ झाले. माणूस मेला की सोयीस्कर बोलायचं ऑफ झाला. मग बाळ जन्माला आल्यावर काय बाळ ऑन होतं? हा चांगलं आहे. काय ए बाबा ए, तू का चोळतोयस माझ्या पोटऱ्या? चोळ्या तुम्हाला पण गरम वाटेल, मला पण गरम वाटेल. इकडे उभा राहा. तुझी थंडी तुझ्यापर्यंत ठेव. हे बाबा नो ए ए पम्या, अरे ऐका ना रे मित्रांनो, आपल्याला नाटक सुरू करायचं आहे की नाही? तर ए काय म्हणालास? तर मास्तर म्हण. थंडीमुळे बोलता येत नाहीये. थंडीमुळे बोलता येत नाही तर मग सर म्हण ना फक्त. ए बाबा बोल, तुझं काय म्हणणं आहे ते. मी काय म्हणतो, लोकांना काय कळत नाहीये, असंच करूया. असं नाही करता येणार मित्रा, लक्षात घे. आपण कलाकार सर मी काय म्हणतो, एक तर सगळ्यांना तुम्ही लेंगे दिले, क्रिएटिव्ह म्हणून माझ्यासारख्या प्रधानाला धोतर दिलंय. मला थंडी वाजत नाही, थंडी नाचते. ऐक पण माझा ऐक, थंडीचं टेन्शन आपण नाही घ्यायचं. आपण कलाकार आहोत. आपल्याला ऊन वारा पाऊस थंडी लागत नाही. पण बोचते ना अशी. मानेला हात लावायचा नाही पम्या, मानेला हात लावायचा नाही. मला त्याच्या आईला हात लावून तरी दाखवा कुणी. नाही बोहळा करून थंडीत फिरवला तर बघा मग. मला हात लावतो. अरे मानेला म्हणजे मानेला गारगार हात मानेला लावायचे नाहीत, कळलं? हे बाबा चला बोल. नारळ फोडूया. नारळ फोडूया. हे बाबा पटकन कपडे काढ, उभारा कॉस्ट्युम घालून. हो मी तुमच्यातलं नवं, मी इकडचा अध्यक्ष संपत बने. हे आपल्याला अरुण सर नारळ फोडा. नाही असं कसं? संपतरावचा मान आहे तो संपतराव. राहू दे बाबा, नको. नाही असं कसं? कशाला? दरवर्षी तुमचा मान आहे संपतराव. कृतीत पण दिसू द्या, तुम्हाला नाही फोडायचं आहे ते. या फोडा पटकन. या भावानं या. मी नारळ वाढवतोय, लवकर या. लवकर या, थंडी वाढते, नारळ वाढते. नारळ वाढवतोय, इकडे या. आता ह्याच्यापेक्षा किती वाढवणार आहे? एवढाच भेटलाय बाजारात. इथं सामनी आहे. हे कर हे. बिजी ठेव बिजी. याला बोलणार. चपला काढा. शांत बसा रे बरानू. बाय माझी आईशी. सत्याची पांडेनी संध्याकाळच्या प्रहरनी बोलणं घ्यायला राजी झालेले बाय माझी आईशी. ही मुंबईतली कलाकार मंडळी इथं आपल्या गावात नाटक करायला आलेली आहेत, तर त्यांचं काय नाटक सादर करतील. ती वेडी वाकडी कला काय आहे ती बाबा मान्य करून घे. काय चुकला माकला तर पादरात घालून घे बाय तुझ्या. आणि काय अशी घाणेरडी कुठली बाहेरची शक्ती जर आमच्याकडे येणार असेल ना, तर तिला लागलीच तिथंच ठेचून टाक शाप. आणि तुला जर का बाय माझ्याशी काय जर बोलायचं असेल तर बाय तू बिंदास माझ्याशी बोलू. थंडी वाजते. ए थंडी वाजते ना. याच्यासोबत काहीतरी हॅपन होतोय. नाही हाबू कसं? थांबा. जागेवाला आलाय. एक मिनिट. काय कोणाला? जागेवाला आलाय. जागेवाला काय राखणदार आहे. ऐका ना, त्याला पाहिजे काय नेमकं? मी बोलतो त्यांची. प्लीज विचारा प्लीज. बा जागेवाल्या. बा जागेवाल्या, बघ तुला साळाबाद प्रमाणे नारळ दिलेलं आहे, फुल दिलेलं आहे, तर तू गोड मानून घे. आणि आज इथं आपली नाटकवाली मंडळी आलेली आहेत, तर त्यांचं नाटक चांगलं होऊ दे. आणि आम्हाला माहिती आहे आमच्याकडून काहीतरी चूकबुक झालेली आहे, तर ती मानून घे. आणि तुला काय हवं नको ते सांग. समजू शकतो.
असं काय नाही, सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. तुमचं नाटक म्हणजे अरे विचारायलाच नको, लय भारी नाटक आहे. आणि पोरगी म्हणजे काय काम करते पोरगी, अरे वन साइड काम करते, लय भारी लय भारी. तुम्हाला कसं माहिती? मला सगळं दिसतं मला. मायापासला काय राहत नाही, लपत नाही, कळलं काय. पण एक गोष्ट आहे, तुमचं नाटकात व्हायचं नाही. तुमच्या नाटकाचे 12 वाजतील. नाटकाचे का 12 वाजतील? ऐका हो, मी मुंबईवरून अख्खी टीम घेऊन आलेलो आहे. मला ना अर्धेच पैसे दिलेले आहेत ऍडव्हान्स म्हणून, बाकीचे पैसे द्यायचे बाकी आहेत. माझी गाडी परत मुंबईला न्यायची आहे मला. प्लीज त्यांना नाटक का नाही होणार मी विचारा. बोलतो बाबा जागेवाल्या काय चूक झाली आमची सांगतो का जरा? तसं काय जास्त चांगलं नाही, म्हणजे काय ह्यांच्यात जे कोण आहे ना तो कोणतरी आंघोळी करून आलेला नाही. आणि माझ्या जागेत, या पवित्र जागेत आंघोळी करून आलेला आहे, मला मान्य नाही आहे. तो जो कोण आहे तो सामनी आहे, नाही तर वाट लागल. आणि त्याचं नव्हतं होईल, इकडचा फ्लॅट तिकडं जाईल, वाटचा स्पॉट डोक्यात पडेल, वरती दुबंगून जाईल. आणि ज्याने आंघोळ केली नाही ना तो त्यात गाळला जाईल. कोण आहे ता सामनी आहे? ए बाबा नो, कोणी तुमच्यापैकी पटकन सांगा, कोणी आंघोळ केली नाही पटकन सांगा. मी आंघोळ केली, बापाची शपथ, मी आंघोळ केलेली आहे. पण तरी तुम्हाला सांगतो, मी आंघोळ केल्यानंतर काकेत पावडर लावतो. दाखवू येऊ का येऊ? मला काकेत पावडर लावायची सवय आहे. आंघोळ केल्यानंतर मी असं मऊ टावेलने सगळं अंग पुसतो ना, सगळ्या अंगावरती सुगंधी पावडर टाकतो ना, कानाच्या मागे मी टिक्की पण लावतो. मग दुपटं बदलाय काय? स्वतः बदला तर ठेवलंय कोण? कुकुला बाला वाचाड्या, कुकुला बाला मी. कुकुला बाल नाही, मग बेने टिकी कशाला लावली? माझी आजी लहानपणापासून मला लावायचे ना, ती सवय आहे ना. जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा आजी बोलली, अरे बापरे केवढं रूपवान पोरग आपल्या घरात जन्माला आले. म्हणून तिने टिक्की लावली. इकडे दिसत नाही म्हणून कानाच्या मागे इकडे पण लावली. अरुण सर मस्करीचा विषय नाहीये. मग? जागेवाला आलाय म्हणजे काहीतरी डेंजर गोष्ट आहे. मी आंघोळ केली. अरे, तुम्ही आंघोळ केली आहे, पण कुणीतरी आंघोळ केलेली नाहीये ना. ज्याने आंघोळ केलेली नाहीये त्याने पटकन सांगा कोणी आंघोळ केलेली नाहीये. पटकन पटकन. मंदार, लघवीला चाललोय. लघवीला लाज नाही वाटत? लघवीला जायला कसली जास्त. लघवीचं नाही बोलत, इकडे ये. आंघोळ नाही केली? केलीये आंघोळ? तुमची शपथ मी आंघोळ केली आहे सर. चांगली चोळून केली आहे सर. हे काय साबाचा पण वास येतोय, घेऊन बघा. नाट्यशास्त्रात एम ए काय तुझ्या साबणाचा वास घ्यायला केलाय का मी? अस्तर म्हण रे पूर्ण. थंडीमुळे बोलताय इथे. हा बोल बोल बोल. मंदार खरं बोलतोय, हा. बाकीचं न विचारा. बाकीचं विचारू? खरं खरं सांगा कोणी आंघोळ नाही केली? हे खरं खरं सांगा कोणी आंघोळ नाही केली? खरं खरं सांगा. मी केली मी केली. माझं म्हणजे मी शॉवर मध्ये बॉडी वेट केल्याशिवाय माझा डे स्टार्टच होत नाही. मी ऑनेस्टली सांगते, माझं क्लिनिंग म्हणजे क्लिनिंग असतं माझं. तिच्यावर संशय घेऊ नका, तिने आंघोळ केलाय. तुम्हाला कसं माहिती? अंतर्ज्ञानानं सांगतोय मी, मला काही विचारता? मग अंतर्ज्ञानाने सांगा ना कोणी केली नाहीये. जागेवाल्याला चॅलेंज, जागेवाल्याला चॅलेंज. जागेवाला चॅलेंज करू नका, तुम्ही पटकन सांगा कोणी आंघोळ केली नाही. आणि ज्यांनी केली नसेल तिने आत्ताच्या आत्ता इथे आंघोळ करा. याड लागलाय का आत्ताच्या आत्ता आंघोळ करायला? इथं का सॉक्स मधनं अंगठा बाहेर काढला तरी त्याची करंगळी होती. एवढी नको तिकडे थंडी कुस्ती आहे, आता कुठं आंघोळ करायला? एक मिनिट म्हणजे सावत्या तू आंघोळ नाही केली ना? मास्तर, मी सगळ्याच्या आधी पहिला गेलो होतो उठून, कुणाला विचारा वाटल्यास. कळलं का? माझं तसं नसतंय, माझं म्हणजे सुट्टीच नाही. आंघोळ म्हणजे आंघोळच. 2 वेळेला आंघोळ करतोय मी. सकाळची रातची. गावाला असल्यावर तर म्हणजे पाव आहे. गावचं सांगू नकोस, बस पावायला चाललाय. खरं खरं सांगा कोणी आंघोळ नाही केली? खरं खरं सांगा कुणी नाही केली? ही पारोस दिसते, ह्याला इचरा बियाण्याला. तू आंघोळ नाही केली ना? तू आंघोळ नाही केली, खरं बोल. हे काय आकडे आली तुला? थंडीमुळे झालेत, दिवसातून 3दा करतोय मी आंघोळ. आज तर मी मरणाचा स्वच्छ आहे मास्तर. तू मरणाचा खोटारडा आहेस. एक दिवशी खोटं बोलता बोलता पकडला जाशील. स्वच्छ आहे सांगतो. अरे तू सॉक्स काढलास तरी नाटकातली वाक्य विसरतात पोरं. तू सांगतोय सांग सर. कोणा मानेला हात लावूस? केली मी केली. ह्यानी नाही केली. तुम्ही असं नाही ऐकणार. ज्याने आंघोळ केली नाही ना त्याचा फंबल पडेल, नाही तर तो डायलॉगच विसरेल. मी आंघोळ केली काय नाही केली काय मी विचारतो. माझा
नो ए सांगा ना रे बऱ्या बोलाने कोणी आंघोळ केली नाहीये ते सांगणार आहात की नाही? मास्तर खरं सांगायचं आंघोळ केली नाही का नाही डोळा फिरवला, डोळा मास्तर हा स्वतःच्याच दिव्याखाली अंधार होय अंकन मारीन मी केलेली आहे आंघोळ, माझ्यावरती येऊ नका, कळलं ना? ओ सांगा यांना मी आंघोळ केली आहे. मला काय माहित वाचायला तू आंघोळ केलीस तर मग काकीतली पावडर दाखव. प्रत्येक जण आंघोळ केल्यावर काखीत पावडर लावत नाही. मग कुठे लावतात? ओय, गप्पा बसा जरा अरुण सर. हो बाहेरची लोक जाम भडकलेच आता सांगतो तुम्हाला. लवकर आवरा तुम्ही सगळ्यांनी. मागे एकदा असंच एका लोकांनी उशीर केला होता. लोकांनी येऊन अख्खा सेट जाळला होता आणि अख्ख्या गावाने शेकट गेली होती. होय होय नाही 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 ए बाबा नो हे मी आताच सांगतोय या सेटला माझे पैसे लागलेले आहेत. माझ्या पगारात ना अर्धा पैसा मी इथे सेटला उभं करायला दिलेला आहे. आताच सांगतो ज्याने आंघोळ केली नाही बऱ्या बोलानं पुढे आणि सांगा आंघोळ कोणी केलेली नाहीये. पम्या माने प्रिया मंदार खरं तुम्हाला रंगभूमीची शपथ आहे. कुणी नाही केली? पम्या माने मंदार प्रिया तू पण? मी नाही केली आज. अरे प्रिया मी पण नाही केली. मास्तर अरे म्हणजे तुम्ही कुणीच आंघोळ केलेली नाही? मी एकट्यानेच आंघोळ केली. हिवाला असू दे, पावसाला असू दे, उन्हाला असू दे, मी आंघोळ करतो म्हणजे करतो आणि रोज करतो. महाबळेश्वरला प्रयोग होता वासाड्यानो, टेम्परेचरला पण मी आंघोळ केली. वासाड्यानो मी दररोज आंघोळ करतो ना. रंगभूमीवर चढायच्या आधी मी आंघोळ करतो म्हणजे स्वतःचा स्वतःकडे ठेवत जा. या बारक्यामुळे आमची आंघोळ राहिले. उगाच त्यांच्यावरती काहीतरी आळ घेऊ नकोस. त्यांच्यामुळे कशी राहिली तुझी आंघोळ? सगळं गरम पाणी त्यांनीच घेतलं, मग आम्ही कशी आंघोळ करणार? वासाड्यानो मला तरी कुठं गरम पाणी भेटलंय? मला पण कोमटच पाणी भेटलंय. खांद्यावर टाकेपर्यंत कोमट होत, मांडीवर पडले बर्फ झाला होता. आणि मी आंघोळ केली कारण आज आपला प्रयोग आहे. अरे पाणी थंड असलं तर मी सांगतो तू गरम आहेस, मग मी ते अंगावर घेतो. थंड लागलं तुझं वाचारे तू पण पंपाला मारलास, थंड झालास तू पण आता करतो. पण मी आंघोळ करतो वाचाऱ्यांनो. ठीक आहे तुम्ही करता आंघोळ? मी आंघोळ केली आज. हो केली आंघोळ. ऐका ना हो त्या यांना जरा विचारा ना की काही होऊ शकतं का प्लीज. जरा तू विचार ना, तुझ्याशी बरे बोलतायत ते, तर त्यांना विचार ना काय उपाय आहे का ह्याच्यावरती. आता कुठे जाऊन सगळे आंघोळ करणार? जागेवाला ते ॲक्च्युली आम्हाला बाथिंग करायचं होतं, पण नळ खोलला ना तर सगळं म्हणजे असं कोल्ड वॉटर आलं एकदम, म्हणून नाही केलं. सॉरी. पण आम्हाला प्ले तर हॅपन करायचं आहे ना, तर काय म्हणजे सोल्युशन काही उपाय सांगू शकता का? तुम्ही एवढ्या प्रेमाने बोलताय ना, तर मी जागेवाला असून आता जागेवर राहिलेलो नाही. उपाय आहे. उपाय आहे. उपाय आहे. सापडला. उपाय सापडला. सांगा. सोप्पा उपाय एकदम. सांगा ना सांगा. काय 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 म्हणजे तुमच्यापैकी कोणतरी एकानं सगळ्यांच्या नावाने थोडी थोडी आंघोळ करायची. म्हणजे मला असं वाटेल की सगळ्यांनी आंघोळ केली, मग तुम्ही प्रयोग करायला मोकले. मिळाला उपाय मिळाला. आता तुमच्यापैकी कोण आंघोळ करणार? अरुण. थंडी वाजते वाचाऱ्यानो. तुम्ही बोललात ना थंड पाण्याला तुम्ही घाबरत नाही, तुम्ही केली एकदा परत करा. जोरदार टाळ्या. पडद्यामागचं आंघोळ नाट्य विशेष मनोरंजक होतं. काहीतरी वेगळीच होती कॉन्सेप्ट. क्या बात, मजा आ गया. येस प्रसादा. अफलातून म्हणजे लिटरली तुमच्या परफॉर्मन्समुळे आम्हाला कुडकुडायला लागलं. Yes, yes. इतका रिअल परफॉर्मन्स होता सगळ्यांचा, लाजवाब. आणि अरुणच्या वरनं पण मला एक किस्सा आठवला. एक फार मोठे दिग्दर्शक होते, तर एका नाटकाच्या प्रयोगाच्या आधी एका कलाकाराची अडचण झाली आणि तो कलाकार येऊ शकला नाही. तर ते दिग्दर्शक म्हणाले काही हरकत नाही, त्याच्याऐवजी मी काम करतो आज प्रयोगात. फक्त मी लक्षात ठेवा, मी समजा विसरलो तर मी असं करणार, तर समोरच्यानी लगेच सांभाळून घ्या.
तर बाकीचे म्हटले ओके ओके. नाटक सुरू झालं, प्रवेश सुरू झाला आणि ह्यांची एंट्री झाली आणि एंट्री झाल्यानंतर ते म्हणाले पण लाजवाब असे किस्से नाटकात घडू शकतात. पण तुमच्या सगळ्यांची वेशभूषा आज इतकी अप्रतिम आहे की ते त्या नाटकाची वेशभूषांवरती वेगवेगळी जॅकेट्स आणि कानटोप्या आणि मफलर, अफलातून दृश्य जे होतं ते फार विलोभनीय होतं. मजा आली, विलक्षण मजा आली. सई. खतरनाक परफॉर्मन्स होता. ग्रेट टीमवर्क, फारच सुंदर आणि तगडा टीमवर्क दिसलं आज. खूप मजा आली. अरुणदा, मला असं वाटतं की तुम्ही आता महाराष्ट्राचे सर्टिफाईड क्युटीपाय व्हाच. म्हणजे मला असं वाटतं की लोकांना कधी कधी असं वाटेल क्युटीपाय महाराष्ट्राचा म्हणजे काय वयोगट असेल साधारण. ह्या सगळ्या कन्सेप्ट्सना ना छेद देऊन ही पर्सनॅलिटी आमची क्युटीपाय. म्हणजे इतका गोड परफॉर्मन्स. तुमच्या गोडव्यानी पण कधी कधी आम्ही हसतो अरुणदा. गॉड ब्लेस यू. आणि पशाजी म्हणाल ते अगदी खरं आहे. 2 नॉच थोडं आम्हाला पण असं असं होत होतं. आणि हे बेअरिंग कोणाचंही शेवटपर्यंत जराही सुटलं नाही, हे विशेष आहे. बन्स, विशेष कॉम्प्लिमेंट. आज दिन जोर का बने. म्हणजे फारच भारी मजा आली गाईज.